महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। शालेय आणि कोणत्याही अभ्यासक्रमात मनुस्मृती, मनाचे श्लोक आदी विषमतावादी संदर्भ समाविष्ट करण्याचा जाहीर निषेध करत निवेदन आज मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पुरोगामी संघटनांच्या वतीने देण्यात आले। महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी आयुष्य खर्च केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले आणि महाराष्ट्र शासन एक प्रकारे या महापुरुषांचा अपमान करत आहे, याचा निषेध करत निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी प्राध्यापक सुभाष मस्के, रामचंद्र घोडके, बाबूराव कांबळे, अरविंद कथाके, संपादक यंगळे, अनिल इंगोले, राजरतन कोल्हे, भास्कर खरे, महेंद्र गायकवाड आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असून सर्व पुरोगामी विचारांच्या संघटनांच्या वतीने आम्ही त्याचा तीव्र आक्षेप नोंदवत माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिलेलं आहे। ज्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून सगळ्या महाराष्ट्राची ओळख आहे, महात्मा फुले असतील, शिवाजी महाराज असतील, राजर्षी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन केलं। तीच विषमता आधारित व्यवस्था आणण्याचा प्रयत्न या शासनाच्या माध्यमातून होत आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि सरकारला निवेदन देऊन एक सूचना देत आहोत की यानंतरचा जर पुन्हा मनुस्मृती आणि त्याशी संबंधित किंवा त्यातील काही संदर्भ शालेय अभ्यासक्रमात आले तर त्याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.